आणि यानंतरची बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये ड्रग्ज पेडलरच्या घरामध्ये पोलिसांना चक्क जादूटोण्याच्या साहित्याचा खच आढळलाय। छाप्यात जनावरांची हाडं तसंच कवट्यांची माळ आढळल्यानं खळबळ उडाली आहे। महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना एमडी ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरच्या घरावर पोलिसांनी छापा मारला असता हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। छाप्यामध्ये पोलिसांना एक गावठी कट्टा देखील सापडलाय। नियाज नजीर शेख असं एमडी ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरचं नाव आहे। कटकट गेट भागातील मुजीब कॉलनी भागामध्ये तो राहत होता आणि विशेष म्हणजे आरोपी नियाज हा 2018 मध्ये झालेल्या राजाबार दंगलीतला आरोपी आहे। तो सध्या जामिनावर बाहेर आहे। तर काय सापडलं त्या ड्रग पेडलरच्या घरी? जनावरांची 2 हाडं, कासवाचं वरचं आवरण असलेलं हाड, काळ्या रंगाचे कापडी भूताचे मास्क, चांबडी हंटर आणि रसायनांच्या बाटल्या, चंदेरी रंगाची धातूची 84 नाणी, सोनेरी रंगाची 79 नाणी, 2 इंजेक्शन सिरिंज, महादेवाची पिंड असलेले अगरबत्ती स्टँड, काचेच्या 10 रिकाम्या बाटल्या, 9 काळ्या रंगाचे दगडगोटे आणि काही इलेक्ट्रिक वजन काटे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, हा सगळा मुद्देमाल बघता ड्रग्ज पेडलरच्या घरी नेमकं चाललं काय होतं असा सवाल उपस्थित होतोय। काय अपडेट्स आहेत? याचाच पोलीस तपास करत आहेत, कारण की सगळं साहित्य मिळालं आहे। तो जो आरोपी आहे तो राजा बाजार दंगल झाली होती त्यातला देखील आरोपी आहे। ड्रग्ज पेडलर म्हणून ओळखला जातो आणि त्याच्या गडजडतीमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या शहर पोलिसांना हे सगळं साहित्य आढळलेलं आहे। सगळं जादूटोनाचं साहित्य असल्याचं प्रथम दर्शनी येत आहे। मात्र याचा उपयोग नेमका कशासाठी केला होता, यातून किती लोकांना त्यांनी फसवलं आहे का, अन्य काही बाबी यामध्ये आहेत का? कारण जनावरांची हाडं असतील, त्याचबरोबर इतर माळा असतील किंवा जादूटोनासाठी लागणारं साहित्य पोलिसांनी जप्त केलेलं आहे। आरोपीला अटक केलेली आहे आणि याचा उपयोग नेमका कशासाठी केला गेला होता, कुणाची फसवणूक केली का, या सगळ्या अनुषंगानं पोलिसांकडून शोध सुरू आहे। प्रज्ञा। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। अत्यंत धक्कादायक बातमी छत्रपती संभाजीनगरमधून। ड्रग्ज पेडलरच्या घरातून जादूटोण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा खच आढळलेला आहे आणि जे साहित्य मिळालंय ते अत्यंत धक्कादायक आहे। त्यामुळे या ड्रग्ज पेडलरच्या घरी नेमकं काय सुरू होतं याचा शोध घेण्याचं पोलिसांसमोर आव्हान आहे।